नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका सुंदर आणि नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आपणास या कथा आवडतात का ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण कथेला सुरुवात करूया. सूरज आणि त्याची बायको आज खूपच भांडत होते. आत्तापर्यंत त्या दोघांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून इतकं भांडण कधीच झालं नव्हतं. पण आज असं वाटत होतं की सूरज त्याची बायको काव्या काहीही ऐकत नव्हती आणि काव्या तिच्या नवऱ्याचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतही नव्हती. त्या दोघांमध्ये वादावादी चालूच होती. सूरज जेव्हा ऑफिसला निघून गेला तेव्हा घरचं वातावरण थोडंसं शांतच झालं होतं. काव्या पूर्ण दिवसभर मनातल्या मनात काहीतरी बडबड करत होती. पण जेव्हा तिची मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा ती गप्प झाली. नंतर तिने मुलीला जेवण वाढलं आणि स्वतःही जेवण करून थोडासा आराम करायला स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेली. पण ती शांतपणे झोपू शकत नव्हती. तिचं मन बेचैन झालं होतं. तिला झोप लागत नव्हती आणि वारंवार एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करू लागली होती. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा सूरज ऑफिसवरून घरी आला तेव्हा घरातील शांतता पाहून त्याला बरं वाटलं. तो त्याच्या ऑफिसची बॅग ठेवून सोफ्यावर बसला आणि पाणी घेऊन येण्यासाठी आवाज देऊ लागला. तितक्यातच त्याची मुलगी वडिलांसाठी पाणी घेऊन आली. सूरज पाणी पित होता आणि त्याची मुलगी त्याला विचारू लागली, बाबा, आज काय झालं आहे? आईचा मूड इतका ऑफ का आहे? तुम्ही तिला काही म्हणलं आहात का? तेव्हा सूरज पाणी पितच मध्येच थांबला आणि म्हणाला, काही नाही बाळा, तुझ्या आईचं डोकं आज खराब झालं आहे. मी सांगितलेल्या गोष्टी तिला कळतच नाहीत आणि त्यामुळे सकाळपासून माझं डोकं खात आहे ती. त्याची मुलगी त्याच्या बाजूला सोफ्यावर बसली आणि म्हणाली, बाबा बाबा नेमकं काय झालं आहे ज्यामुळे आई इतकी रागावली आहे? मला तुम्ही सांगा का? का सांगत नाही? कदाचित मी तिचा राग शांत करून तुमची मदत करू शकेन. सूरज लांब श्वास घेऊन म्हणाला, नाही बाळा, जेव्हा आजी आणि आजोबा म्हणजेच माझ्या आईबाबाबद्दल जास्त बोललं तेव्हा तुझ्या आईला खूप राग आला होता आणि लगेचच तिच्या पोटात दुखू लागलं. तिला आवडत नाहीत ना माझे आई बाबा. मी तुझ्या आजीला या घरात आणायचा विचार करत आहे. त्यामुळे तुझी आई माझ्या कोणत्याच गोष्टीला ऐकत नाही. ती खूप भांडण करते. हे ऐकून सूरजची मुलगी प्रिया खूपच आनंदित झाली आणि म्हणाली, खरंच बाबा, आपल्या घरी आजी येणार आहे? त्यावर सूरज म्हणाला, हो बाळा, आजी येणार आहे. त्यामुळे तुझ्या आईचा मूड खूप ऑफ आहे. ती खूप नाराज आहे. प्रिया हसत हसत म्हणाली, ऑल द बेस्ट पप्पा. ओके बाबा. छोट्या छोट्या गोष्टीवर कुजबूज करण्याची आईची सवय आहे आणि आजीला इथं आणायची या गोष्टीवरून तिला जास्तच टेन्शन आलं आहे. पण आजी इथं आली आहे की चांगलंच होईल बरं का. मला खूप मज्जा येईल. आजी खूप चांगल्या गोष्टी सांगते. तुम्ही काळजी करू नका. याबद्दल आईशी मी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. इतक्यातच सूरजची बायको काव्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही बाप आणि मुलगी मिळून मला कोणत्या गोष्टीचा समजावण्याचा प्रयत्न करत आहात? मी कुठलीही गोष्ट समजून घेण्याच्या मूडमध्ये नाही. मला सांगाल का? त्यावर सूरज म्हणाला, अगं काहीच नाही, आम्ही तर अशाच गप्पा मारत होतो. नंतर थोड्या वेळाने सूरजची मुलगी प्रिया वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू लागली आणि मध्येच तिने तिच्या आजीविषयी काढलं. आजीचा विषय काढताच काव्याला समजलं होतं की ते दोघे सासूविषयीच गप्पा मारत होते. आत्तापर्यंत सूरजची आई प्रेमला तिच्या मूळ गावीच नवऱ्यासोबत प्रीतमसोबत राहत होती. पण 2 महिन्यापूर्वी प्रीतम यांना एका आजारामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे ती गावात एकटीच राहत होती. सूरज त्यांच्या बायको आणि मुलांसोबत कामामुळे शहरात येऊन राहत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा सूरज गावावरून परत येत होता तेव्हा गावातील सर्वजण त्याला म्हणू लागले, तू तुझ्या आईला तुझ्यासोबत शहरात का घेऊन जात नाही? ती एकटी कशी राहणार इथे? ही गोष्ट सूरजला पटली होती. पण आईला माझ्यासोबत आणणं हे त्याच्या बायकोला पटत नाही याचा त्याला अंदाजच होता. त्यामुळे तो गावातल्या लोकांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा कायम प्रयत्न करत होता आणि गावी राहणाऱ्या त्यांच्या काकाला म्हणाला की जर आम्ही सर्व काही इथंच सोडून गेलो तर इकडे देखभाल कोण करणार? आई बाबा असल्यामुळे मला इकडची कसलीच काळजी वाटत नाही. पण आता थोडे दिवस आईला इथंच असू द्या. मी तिला कायमचं इथं ठेवणार नाही. काही दिवसांनी मी परत येईन आणि आईला माझ्यासोबत शहरात घेऊन जाईन. तेव्हा त्याच्या आईने मला ह्या बाबतीत साथ दिली आणि म्हणाली, हो, तुझं अगदी बरोबर आहे. इथे गावात बरीचशी कामे बाकी आहेत. सर्व काही सोडून मी अचानक मुलासोबत जाऊ शकत नाही. काही दिवसांनी मी तुझ्याकडेच येईन. असं बोलून सूरज त्याच्या आईला सोडून शहरात निघून गेला. 2 दिवसापूर्वी त्याला
त्याच्या चुलत भावाचा फोन आला होता। तो सांगू लागला की त्याच्या आईची तब्येत खूप बिघडली आहे, तिला तिची काम करणं खूप कठीण होत आहे, ती खूप अस्वस्थ आहे आणि तसेही तिला स्वतःचे जेवण बनवण्यासाठी जमत नाही। त्यामुळे ते सूरजला म्हणाला, गावी येऊन तू तुझ्या आईला घेऊन जा। भावाने असा निरोप दिल्यानंतर तो अचानकपणे त्याच्या आईला बायकोच्या भीतीमुळे आणू शकत नव्हता। त्यामुळे सूरज त्याच्या भावाला बहाणे बनवू लागला होता, काही ना काही कारणे सांगू लागला होता आणि म्हणाला, मी 2 दिवस गावी येऊ शकत नाही कारण कामामुळे मी परदेशात आलो आहे। त्यामुळे 2 दिवस तू आईची काळजी घे। तसंही 2 दिवस मी तुझ्यासोबतच जास्त बोलू शकत नाही आणि 2 दिवसांनी मी गावी येईन आणि आईला घेऊन जाईन। यामुळेच त्यांचं हे आणि त्याच्या बायकोचं भांडण होत होतं। ते त्याच्यावरूनच किरकिर करत होती। खरं तर काव्या सुरुवातीपासूनच शहरात एकटी राहत होती, त्यामुळे तिच्यासोबत कुणीही राहिलेलं तिला अजिबात आवडत नव्हतं। म्हणून ती तिच्या सासूला घरी आणण्याबद्दल नकारार्थी मान हलवत होती आणि कायम नकार देत होती। पण तो त्याच्या आईला कोणाजवळ सोडू शकत नव्हता आणि अशा परिस्थितीत अजिबातच नाही, कारण तिची आता परिस्थिती खूपच बिघडत चालली होती। ती खूप आजारी पडत होती। तो बिचारा खूप काळजी करत होता, त्याचं कामातही मन लागत नव्हतं। एकीकडे त्याची बायको काव्या त्याचं म्हणणं ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हती, तर दुसरीकडे गावावरून फोनवर फोन येत होते। सूरजच्या मनाला आजीच्या घरात येण्याबद्दल काही तक्रार नव्हती, पण काव्याला मात्र सूरजच्या येण्यावरून दिवसरात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता। जर काव्या सूरजला तिच्याजवळ येण्याबद्दल वारंवार नकार देत राहिली तर मुलांच्या नजरेत मी चुकीचा ठरेल याची तिला भीती वाटू लागली होती आणि तसंच तिला तिच्या मुलांच्या नजरेत अगदी व्यवस्थित राहणं आवडायचं होतं। म्हणूनच त्यांच्यासमोर ती नेहमी सूरजचे गुणगान गायची, चांगल्या चांगल्या गोष्टी करायची, सूरजला सन्मानपूर्वक वागणूक द्यायची। तसंच त्यांना घरातील एकही काम करू देत नसायची। त्यामुळे मुलांना नेहमी असं वाटायचं की आमची आई खूप चांगली आहे, ती नेहमी आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असे, तसंच आमचाही सांभाळ उत्तमरित्या करत होती। पण त्यांना हे माहितीच नव्हतं की त्यांची आई सर्वांसमोर दिखावा करत असायची। खरं तर काव्या स्वभावाने खूप वेगळी होती आणि केवळ चांगल्या मनाचे नाटक करायची आणि केवळ तिला नाटक करायचं असायचं। ती केवळ चांगलं बनण्यासाठी हे सर्व नाटक करत असायची। खरं पाहता तिला तिची सासू अजिबात आवडत नव्हती। यामुळे लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी ती अनेक गोष्टीच्या तक्रारी करून नवऱ्यासोबत शहरात राहायला निघून गेली आणि कायमस्वरूपी तिथंच स्थायिक झाली। सूरजला त्यांच्या बायकोची सत्यता चांगल्या प्रकारे माहिती होती, पण त्याला मुलांच्या नजरेत एका आईला पाडायचं नव्हतं। त्यामुळे सूरजने कधीच त्याचा गैरसमज केला नाही। काव्या तिच्या मुलामुळे माझ्या आईला व्यवस्थितपणे वागवते या हेतूने तो मुलांना काव्याबद्दल काहीही म्हणत नसे। तो फक्त त्यांच्या आईला व्यवस्थितपणे त्यांच्याजवळ कितीही ढोंगीपणा केला तरी सत्य कधी ना कधी वास्तव्यास येतच। मुलांच्या सांगण्यावरून काव्या तिच्या सासूला शहरातल्या घरी बोलावण्यास तयार झाली, पण खरं नाटक तर आत्ता चालू होणार होतं। दिवसभर तिची मुलं घरात राहत नसे, म्हणून तिने जेव्हा केव्हा सासूला घरात आणायची तेव्हा त्रास करायचा असा प्लॅन केला। म्हणून जेव्हा मुलं घरी राहायची तेव्हा काव्या त्यांच्यासमोर वेगळंच रूप दाखवायची आणि जेव्हा मुलं घरातून बाहेर पडतात तेव्हा दुसरंच रूप दाखवायची। शेवटी दुसऱ्या दिवशी सूरज त्यांच्या आईला गावावरून घेऊनच आला। सूरजला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की काव्याला त्याची आई अजिबात आवडत नव्हती, पण मुलाच्या सांगण्यावरून कदाचित ती समजूतदारपणाने वागेल असं त्याला वाटत होतं। काव्याच्या मनात जरी नसलं तरी आईला शहरात आणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता। तो दुसऱ्याच्या जीवावर आईला सोडू शकत नव्हता, तसंच आईला दुसरं कोणाचाही आसरा नव्हता, कारण तो तिचा एकुलता एकच मुलगा होता। अशा अवस्थेत आईची काळजी आपणच घेणार नाही तर दुसरं कोणी घेणार ह्या गोष्टीचा त्याला प्रश्न पडला होता। यामुळे तो त्याच्या आईला घेऊनच आला। जेव्हा काव्याची सासू प्रमिला तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी आली तेव्हा ती खूपच खुश होती। तसंच काव्याने मुलांसोबत अगदी आनंदाने प्रमिलाचं स्वागत केलं आणि उत्साहाने तिला आतमध्ये घेण्यास सांगितलं। मुलं आजी आल्यामुळे खूपच खुश झाली होती, परंतु काव्या मात्र आनंदी असल्याचं नाटक करत होती। पहिल्या दिवशी सर्वजण खूप आनंदी होते। काव्याने सर्वांसाठी चवदार स्वयंपाक बनवला। सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं। सुरुवातीला काव्याने सूरजला सर्व गोष्टी
त्याच्याजवळ अगदी हातात नेऊन दिल्या. सर्व काही परिस्थिती अगदी सामान्य होऊ लागली होती. पण दररोज एखादी सून तिच्या सासूला इतकी चांगली वागणूक देऊ शकते का, हा प्रश्न मोठा होता. सर्वच आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं. तसंच मुलं मात्र आजी आल्याने खूपच खुश आणि आनंदी दिसत होते. खरं तर सूरजचा मुलगा घरात राहत नव्हता. तो दुसऱ्या शहरात त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेला होता आणि त्याची मुलगी प्रिया तिथंच राहत होती. ती तिच्या आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत तिला हव्या त्या गोष्टी जागेवर नेऊन देत होती. नेहमी तिच्या तब्येतीची विचारपूस करत. पण तो कॉलेजला जात असल्याने आजीसोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हती. त्या घरात अशी एकच स्त्री होती जी संपूर्ण दिवस आजीसोबत राहायची. ती म्हणजे तिची सून काव्या. सुरुवातीचे 2 दिवस तर काव्याने सासू सुनेसोबत चांगले दिवस घातले होते. ती सासूची चांगली काळजी घेऊ लागली होती. पण हळूहळू नवऱ्याच्या आणि मुलांच्या गैरहजेरीमध्ये ती तिच्या सासूला उलट उत्तर देऊ लागली. हे वारंवार चालत राहिलं. जेव्हा प्रमिला काही गोष्टी तिला मागत तेव्हा काव्या तिला म्हणायची, तुम्ही स्वतः उठून घेऊ शकता ना, का मीच पाहिजे तुम्हाला सर्व कामं करण्यासाठी? प्रत्येक कामासाठी मला आवाज देण्याची काही गरज नाही. सुरुवातीला प्रमिलाने या गोष्टीवर लक्ष दिलं नाही, कारण तिथं असं वाटतच होतं की कदाचित दिवसभराच्या कामामुळे ती खूप थकून जात असेल आणि त्यामुळे चिडचिड करत असावी. यामुळे ती मला अशी उत्तर देत असेल. तसंही बिचारी दिवसभर काम करून थकते. पण त्यांना कुठं काय ठाऊकच नव्हतं की त्यांच्या सुनेच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. हा तर तिचा फक्त राग होता, जो हळूहळू तिच्यासमोर येत होता. आता प्रमिला तिच्यासोबत एकटी राहू लागली होती. घरात आधी तिचा मुलगा ऑफिसला जायचा, त्यानंतर त्याची नात प्रिया कॉलेजला निघून जायची. त्यावेळेस घरात सून आणि सासू दोघीच असायच्या. काव्या हळूहळू सासूला उलट उत्तरं देत राहिली आणि तिची ही सवय पुढे वाढतच चालली लागली. आता काव्या तिच्या पती आणि मुलांच्या गैरहजेरीत सासूचं एकही काम करण्यास तयार नव्हती. प्रमिलाला आता तिचं वागणं पटत नव्हतं. त्यामुळे तिला माझ्यासोबत असं विचित्र का वागत आहेस असं विचारल्यावर ती उलट म्हणायची, सूरज आल्यावर मी सर्व काही त्याला सांगेन, असं म्हणून ती त्यांच्या समोर भावनिक अत्याचाराचे नाटक करायची आणि म्हणायची, तुमच्यासारख्या स्त्रिया मुलांच्या घरात आग लावायला येतात. तू मुलाला काहीही सांगून माझ्या विरुद्ध भांडण लावण्याचे प्रयत्न करतेस. म्हणूनच तुमच्यासारख्या सासूंना अशीच कामं आणि अशीच उत्तरं दिली पाहिजेत. अशाच उत्तम रीतीनं वागवलं पाहिजे. सुनेचं असं म्हणणं ऐकून प्रमिला गप्प बसली, कारण काव्या संधीचा उपाय करून घेण्यास खूप पटाईत होती. ती सासूला रागात बघायची आणि अशाच प्रकारच्या गोष्टी बोलून दाखवायची आणि त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायची. तसंच तिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की मी असं वागवल्यावर ती माझी सासू माझ्या पती आणि मुलासमोर काहीही बोलणार नाही. आता ती हळूहळू तिच्याकडून सासूकडून घरातील सर्व कामं करून घेऊ लागली. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना सांगू लागली. ती तिच्या मुलीचा आणि नवऱ्याचा डब्बा भरून द्यायची. एकदा दोघेही घर सोडून बाहेर पडले तसं लगेचच ती तिच्या सासूवर आदेश द्यायला सुरुवात करायची. तसेच त्यांना वारंवार हे आठवण करून द्यायची की तुम्ही या घरात फुकटच बसून खात आहात. त्यामुळे घरातील 2-4 कामं केली तर काहीही बिघडणार नाही. म्हातारपणा जितकं जमेल तितकं काम केलेलं चांगलं असतं, नाहीतर शरीर लोखंडासारखं गंजून जाईल. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सासूला बोलून दाखवायची आणि वारंवार टोमणे मारत राहायची. तसंच मुलगा आणि नात गेल्यावर हळूहळू एका मागोमाग एक कामं सांगत असायची. कधी म्हणायची जाऊन किचन साफ करा, तर म्हणायची माझी कंबर खूप दुखत आहे, तर कधी म्हणायची किचनचा ओठा साफ करून रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवा आणि माझ्या खोलीत तेल गरम करून नेऊन ठेवा. जेव्हा तिने सासूला पाय चेपण्यास सांगितले तेव्हा प्रमिलाला काव्याचा खूप राग आला. ती तिच्या अशा वागण्यावर खूप वाईट विचार करू लागली. ती तिच्याशी असं का वागत आहे हे प्रमिलाला समजत नव्हतं, कारण ती कोणत्याच गोष्टीवरून काव्याला काहीच म्हणत नसे. पण तरी माझ्यासोबत असं का विचित्रपणा करत आहे याचा त्या वारंवार विचार करत आणि हे सर्व त्यांना त्यांच्या समजण्यापलीकडचं होतं. काव्या मात्र तिच्या ओळखीच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून घरात विचित्र वागत असे. तिच्या मैत्रिणी सतत तिला तिच्या सासूविषयी कान भरत असत, तिला काहीही सांगत असत. जर तू तुझ्या सासूला प्रेमाने वागवलीस तर ती तुझे दिवस डोक्यावर घेईल आणि ती खूप तुला त्रास देईल.
त्यामुळे तू सासूला चेहरा वर करण्याची संधी देऊ नकोस. ह्या सासवा गावासारख्या असतात, त्या त्यांचं फनाफन वर करतात आणि कधी फन मारतील ते सांगता येत नाहीत. त्या त्यांचं फन वर करून सर्वप्रथम सुनांना फन मारण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. मैत्रिणीचं असं म्हणणं ऐकून काव्या तिच्या सासूला नेहमी त्रास देत असत. पण जर माणूस चुकीचा असला तर त्याचा मार्ग खूपच लहान असतो आणि एक ना एक दिवस त्यांचं असं ठरलेलंच असतं. तसंच काही काव्यासोबतही झालं होतं. सासूसोबत उद्धटपणाने वागणं हे तिला उलट उत्तर देणं हे आता काव्यासाठी खूप सहजासहजीच झालं होतं. तसंही तिला तिच्या नवऱ्याची आणि मुलांची घरी येण्याची वेळ चांगल्या प्रकारे ठाऊक होती. तसंच तिला तिचा मुलगा घरी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस येईल हेही तिला चांगलंच माहिती होतं. त्यावेळेस काव्या सासूची पूर्णपणे सेवा करत आणि सर्वांना असं दाखवून देत की तिची सासू दिवसभर तिला खूप काम लावते आणि काव्या मात्र तिची दिवसभर सेवा करत असते आणि कोणतंच काम करत नाही. आणि तसंच ती मुद्दामहून कोणत्याही कामाला त्यांच्यासमोर हात लावू देत नव्हती. पण प्रमिला मात्र दिवसभर अगदी उदास मनाने सर्व काम करून ठेवायची असते आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत असायची. मागच्या जन्मी मी असं कोणतं कर्म केलं असेल ज्यामुळे मला आज हे दिवस पाहावे लागत आहेत. पण म्हणतात ना, आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते कधीही चुकत नाही आणि नशिबात लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला भोगाव्याच लागतात. एक दिवस प्रिया आणि तिच्या भावाने प्लॅन केला की ते दोघेही अचानक घरी जातील आणि त्याच्या आईला आणि आजीला सरप्राईज देतील. त्यांनी त्यांच्या या प्लॅनमध्ये त्यांच्या बाबाला सहभागी केलं, कारण आज मात्र दिवस होता. त्यामुळे प्रियाने तिच्या भावाला फोन करून बोलावलं होतं. ते त्यांच्या आईला आणि आजीला काहीतरी नवीन गोष्ट देऊ इच्छित होते. त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या. पण घरात मात्र आत्तापर्यंत सर्व काम अशीच पडली होती, कारण सूरज आणि त्याची मुलगी प्रिया नेहमीप्रमाणेच डब्बा करून बाहेर निघून गेले होते. त्यांनी काव्या आणि प्रमिलाला या गोष्टीचा जराही अंदाज आणि भनक लागू दिली नव्हती. ही त्यांनी त्यांच्या ऑफिसला आणि कॉलेजला सुट्टी घेऊन घरी प्लॅन करण्याचा विचार करत होते, कारण ते सर्वजण मिळून गिफ्ट घेण्यासाठी बाजारात जाण्यासाठी निघाले होते. तिथेच प्रियाचा भाऊ तिला भेटला आणि बराच वेळ खरेदी केल्यानंतर प्रियाचा भाऊ शरद त्यांच्यासोबत घरी येण्यास तयार झाला. त्या तिघांनी बऱ्याच नवनवीन गोष्टी खरेदी केल्या आणि दोघांना सरप्राईज देण्यासाठी घरच्या दिशेने येऊ लागले. जवळपास फक्त 1-1.5 तास निघून गेला होता. त्यामुळे अजून घरातील सर्व कामं उरकली नव्हती आणि कदाचित आजचा दिवस काव्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा होता, कारण तिने तिच्या सासूसमोर बऱ्याच कपड्यांचा ढीग धुण्यासाठी आणून टाकला होता. घरातील सर्व काही चादरी, फडके अशा सर्व गोष्टी काव्या त्यांच्यासमोर नेऊन ठेवली होती आणि घरातील सर्व साफसफाई करण्यासाठी ऑर्डर देऊ लागली होती. प्रमिला तिला म्हणाली, ती एकाच दिवशी घरातील सर्व कामं, सर्व साफसफाई करू शकत नाही. जोपर्यंत सूरज आणि प्रिया घरी येतील तोपर्यंत हे सर्व कामं अशीच पडून राहिली होती आणि तुलाही कामं करावी लागतील असे म्हटल्यावर काव्याला प्रमिलाची थोडीशी दया आली आणि ती म्हणाली, आज फक्त तू हॉलची साफसफाई कर आणि राहिलेल्या 2 खोल्यांची साफसफाई उद्या करून घे. घरात कोणीच नसल्यामुळे काव्या तिच्या सासूला एकानंतर एक ऑर्डर देऊ लागली होती आणि दिवसेंदिवस ती त्यांना आरतुरसुद्धा बोलू लागली होती. ही तिच्यासाठी कोणती नवीन गोष्ट नव्हती. जर ती जेवण करत असेल किंवा झाडू मारत असेल आणि घरातील इतर कामं करताना वारंवार टोमणे मारणे हे तिच्यासाठी आता दररोजचं काम झालं होतं. एवढेच नाही तर ती कधीकधी त्यांच्यासमोर वाढलेले जेवण ताट ढकलून देत आणि म्हणत, आधी सर्व कामं पूर्ण कर आणि मगच नंतर जेवण जा. अशा प्रकारच्या गोष्टी ती तिच्या सासूला करत. आता प्रमिलाला या सर्व गोष्टीची सवय झाली होती आणि तिला याबाबत काहीच वाटत नव्हतं. प्रमिला जेव्हा तिचं सर्व काम उरकून जेवण करण्यास बसली तेव्हा काव्या रागाच्या भरात तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिच्यासमोर जाऊन उभी राहिली. ती मोठ्या आवाजाने ओरडून म्हणू लागली, तुझ्या कानात काय माती गेली आहे का? जे मी बोललो आहे तुला ऐकू येत नाही का? तू माझं का ऐकत नाही? तसंच भुकेने मरून जात आहेस का? का मरशील भुकेने? मी सांगितलेल्या गोष्टी ऐकू न आल्यासारखं का वागती आहेस?
तुझी इतकी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं वागण्याची? तू स्वतःला काय समजतेस? तेव्हा प्रमिला अगदी हळू आवाजात तिला सांगू लागली, मला तुझा आवाज आला नाही ग. मी तुला कसं सांगू की तुझा आवाज इथपर्यंत पोहोचलाच नाही. कदाचित तू हळू आवाजात बोलली असशील. त्यावर काव्या म्हणाली, असं शक्यच नाही. मी इतक्या कमी आवाजात बोलली नव्हती जे तुला ऐकू येत नाही. तू थांब, आता तुझ्या कानाचे पडदे चांगलेच उघडून करते. असं म्हणत तिने सासूच्या जोरात कानाखाली वाजवली आणि तिच्यासमोर ठेवलेलं जेवण ताट जोरात जमिनीवर ढकलून काढलं. भुकेने मरून जात होतीस का? नाही एक जेवलीस तर एक दिवस, ज्यामुळे तुला माझं म्हणणं ऐकू येत नाही. आता तू हे खाली पडलेलं जेवण खाऊन घे आणि सगळी फरशी साफ करून घे. आज तुला हेच जेवण मिळणार. आणि हो, आजची शिक्षा नेहमी लक्षात ठेव. परत जर असं वागशील तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीच नसेल. अशा बऱ्याच गोष्टी ती त्यांना ऐकू लागली. काव्याच्या अशा गोष्टी ऐकून आणि वागणं पाहून प्रमिलाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागली. आणि तसंच इतक्या वयस्कर व्यक्तीच्या तोंडावर इतकं जोरात मारल्याने ती विचार करू लागली, एखादी व्यक्ती इतक्या सहजपणे असं मारू शकते का? आणि त्याबद्दल कदाचित विचार केला नाही पाहिजे. यास तिला खूप वाईट वाटत होतं. प्रमिलाचं लक्ष जेव्हा दरवाजाकडे गेलं तेव्हा ती एकटक बघतच राहिली. काव्याचं लक्ष दरवाजाजवळच नव्हतं. तिचा चेहरा आपल्या बाजूने वळलेला होता. त्यामुळे काव्या तिच्या सासूला उलटसुलट शिव्या देत राहिली. तुझ्यासारख्यांना मी घरात ठेवणं नसतंच. या उलट घरात कुत्री पाळली मांजरी पाळली असती तरी ते बरं झालं असतं. पण तुझी लायकी त्यांच्या एवढी सुद्धा नाहीये ग. तू अगदी भिकारसारख्या कुत्र्यासारखी आहेस. माझा नाईलाज आहे म्हणून तुला माझ्या घरात ठेवावं लागत आहे. जर माझी मुलं आणि माझ्या पतीचा स्वभाव मी विचार करते तसा असता तर मी तुला कधीच माझ्या घरात आणलं सुद्धा नव्हतं. तुला माझ्या घराच्या बाजूला सुद्धा भरपटू दिलं नसतं. हे सर्व ऐकून प्रमिलाच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. पण तिची सून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून तिला नको नको त्या गोष्टी ऐकवत राहिली आणि म्हणाली, माझा नवरा आणि माझी मुलं तुला काही म्हणत नाहीत म्हणून तू माझ्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नकोस. तसं स्वतःला या घरची महाराणी किंवा महाराणी असं समजत जाऊ नकोस. तर तू या घरची मोलकराणी म्हणून राहा आणि तसंच वागत जा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, जर यापुढे माझ्या गोष्टींना नजरअंदाज केलास तर माझी गाठ तुझ्याशी असेल आणि माझ्या इतकं वाईट कुणीच होऊ शकणार नाही. आता हे पडलेलं जेवण वेचून खा. यातील एकही कण वाया घालवू नको आणि परत तुला जेवायला भेटणार नाही. असं म्हणून जेव्हा ती तिच्या खोलीत निघू लागली तेव्हा तिच्या मागून सूरज अगदी मोठ्या आवाजाने तिला हाक मारू लागला. सूरजचा आवाज ऐकताच काव्या घाबरून गेली. एखाद्याने चावल्यावर रक्त येणार नाही अशी तिची परिस्थिती झाली होती. जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तेव्हा सूरज मुलांना पाहून तिची परिस्थिती अवाक्याच्या बाहेर गेली होती. ती अगदी अवाक झाली होती. तिला प्रश्न पडला होता. तिच्या चेहऱ्यावर हजारो प्रश्नचिन्ह दिसत होते. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. त्यांच्याकडे पाहत ती म्हणू लागली, सूरज तू अचानक आणि प्रिया तू पण, तुम्ही दोघे इथे अचानक कसे काय आलात? तितक्यात त्या दोघांच्या मागून तिचा मुलगा सुद्धा समोर आला, ज्याला पाहून तिला अपराधी सारखे वाटू लागले होते. ती गुन्हेगार आहे असं तिला वाटू लागलं होतं. आता ती एकदम गप्प झाली होती. तितक्यात सूरज अगदी जोरात काव्याच्या अंगावर धावून आला आणि त्याने तिला 4 ते 5 कानाखाली वाजवल्या. मार खाल्ल्यानंतर काव्याचं डोकं ठिकाण्यावर आलं की ती कोणत्या जगात राहत होती, ती कुठल्या विश्वात राहत होती. ती भीतीने कापू लागली. भीतीने तिची परिस्थिती अगदी बिघडली होती. कारण तिला कळून चुकलं होतं की तिने जे काही केलं आहे ते माफी मागण्याच्या लायकीचं तर नव्हतंच. पण तिची सासूसोबत वागणं पाहून तिला माहिती होतं की तिची मुलं आणि नवरा तिला केव्हाच माफ करू शकत नाहीत. तिची मुलं आणि नवरा तिला कोणती शिक्षा देतील याचा विचार करून ती आता घामाघूम झाली होती आणि पूर्ण शरीर तिचं थरथरू लागलं होतं. तिला खूप भीती वाटू लागली होती. काहीही विचार न करता काव्या तिच्या नवऱ्याच्या पायात पडली आणि त्यांची माफी मागू लागली. काव्याची एकही गोष्ट न ऐकता त्याने तिला बाजूला ढकलून दिले आणि तो आईजवळ गेला. तिच्या गळ्यात पडून रडू लागला व म्हणाला, आई मला माफ कर.
मी असताना माझ्या मागून तुझ्यासोबत असं सर्व काही घडत होतं आणि मी मात्र या सर्व गोष्टीबाबत अलिप्त होतो. मी किती मूर्ख असेल, तुला या घरात आणलं आणि तुला इथं सोडून दिलं. तुझ्यासोबत बसूही शकलो नाही, मी तुला गप्पा मारू शकलो नाही. तू कशी आहेस? तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे का? तुला कोणता त्रास होत आहे का? अशा कोणत्याही गोष्टीची मी चौकशी केली नाही. कृपा करून मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली आहे. प्रिया आणि शरद आजीला अशा परिस्थितीत पाहून रडू लागले. ते पळत पळत जाऊन आजीजवळ गेले आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागले. तसेच ते आजीची सुद्धा माफी मागू लागले. यावर प्रमिला तिच्या नातवंडांना शांत करून म्हणाले, मुलांनो, तुम्ही शांत व्हा. यात तुमची काय चूक नाही बाळांनो. तुम्ही उगीच कशाला डोक्यावर हे करताय, त्रास करून घेताय. तुम्हाला याबाबत काहीही माहिती नव्हतं तर मग तुम्ही माझी माफी का मागत आहात? मुलांनो, माझी तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही. कुटुंबातील सर्वजण एका बाजूला उभे होते आणि काव्या दुसऱ्या बाजूला उभी होती. काव्याच्या माहेरी कोणीच राहत नव्हतं, म्हणून मी माहेरी जाऊ शकत नव्हते. यामुळे सूरज तिला घराबाहेर काढू शकत नव्हता. पण सूरजने तिला त्याच दिवशी स्पष्टपणे सांगितलं की तू या घरात राहू शकत नाहीस, पण तुझा दर्जा या घरात फक्त आणि फक्त मोलकरीण म्हणूनच असेल. तुला केवळ घरात जेवण बनवणं आणि इतर सर्व कामं करावी लागतील आणि तसंच तू घरातील इतर व्यक्तींशी काहीही बोलणार नाहीस. माझं तुझ्यासोबत कोणतंही नातं नाही. आजपासून मी तुझा नवरा नाही आणि तू माझी बायको नाहीस. आजपासून माझी बायको माझ्यासाठी मेली आहे. मला तुझ्यासोबत कोणतंच नातं आणि कोणताच व्यवहार करायचा नाही. मुलांनी वडिलांच्या अशा गोष्टीमध्ये पडणं महत्त्वाचं समजलं नाही आणि ते स्वतःच्या आईला धिक्कारार्थी मान हलवून त्यांच्या स्वतःच्या खोलीत निघून गेले. काव्या मात्र आता असं जीवन जगत होती जसं तिने तिच्या सासूसोबत जगवायचं तिला ठरवलं होतं. सगळं काही उलटं झालं होतं. ती तिच्या सासूला मोलकरीण म्हणून वागत होती. याउलट ती स्वतः या घरात मोलकरीण झाली होती, कारण तिचा नवरा आणि तिची मुलं तिच्यासोबत कोणताच संबंध ठेवत नव्हते. ती तिला डोक्यातून काढून टाकली होती. ती दिवसभर तिच्या मुलांशी बोलण्यासाठी तडफडत असे, पण तिची मुलं तिच्याशी कोणताच संवाद साधत नव्हते. आता तिला समजलं होतं की जेव्हा तुमचा जोडीदार आणि तुमची मुलं जी भविष्यातील सोबती म्हणून राहणार आहेत, अशी लोक जेव्हा नजरअंदाज करू लागतात, तेव्हा मनाला असं वाटतं हे तिला जगावं लागत होतं. सूरजने तिच्या आईची साथ कधीच सोडली नव्हती, पण त्यांच्या बायकोमुळे आईला खूप काही सहन करावं लागलं होतं. काव्या मात्र या चुकीची शिक्षा भोगत होती, पण सूरज काव्याला कधीही माफ करणार नाही असा निर्णय त्याने घेतला होता. काव्याला आता तिच्या चुका समजल्या होत्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा करू लागली होती. तिला असं वाटत होते की तिच्या वागण्याने ती मुलांना आणि नवऱ्यांना पटवून घेईल. तिने तिला सासूला बराच वेळ माफी मागितली आणि प्रमिलाने तिला मोठ्या मनाने माफही केलं. पण जेव्हा एक मुलगा त्याच्या आईला दुःखी आणि वाईट परिस्थितीत पाहतो, तेव्हा तो त्या त्रासाला विसरू शकत नाही आणि तो त्रास देणाऱ्या व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही, जो त्याच्या आईला अशा परिस्थितीत टाकण्यास कारणीभूत असतो. वेळेनुसार हळूहळू सर्व काही एक दिवस नक्की ठीक होईल अशा अपेक्षेने काव्या तिची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत होती आणि आजही तिला तिच्या चुकीची जाणीव होती. तसंच ती तिच्या सासूची आजपर्यंत लगातार सेवा करत आली आहे. एक मुलगा तिच्या आई वडिलांची इज्जत करण्यासाठी, तिची इज्जत वाचवण्यासाठी कोणाशीही लढण्यासाठी तयार असतो. मग तो बायको असो किंवा बायको शेजारी नातेवाईक असो किंवा तिच्या माहेरची व्यक्ती असो, जरी कोणी असलं तरी तो त्यांना सामोरं जाण्यास तयार असतो. पण आपल्या आईवडिलांची इज्जत राखणे हे त्या मुलांच्या हातात असते. त्यामुळे इतर कोणी असो वा नसो, पण आपण आपल्या आईवडिलांची नेहमीच इज्जत केली पाहिजे आणि तसंच लोकांकडून करून घेतली पाहिजे. तर मग आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू एका अशाच आणि सुंदर कथेमध्ये.